तहसीलदार, BDO, सुट्टीचं सगळे अधिकारी कामातच असतात. शनिवार रविवार सुद्धा आमचे उद्घाटनं असतात, दौरे असतात. शनिवार रविवार सुद्धा माझे अधिकारी सुट्टी घेतली आणि कोणी दुःखी नाही आहेत तुमच्यासाठी. आमचे 2-2 हजार लोक होते. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज अभियानला शिबिराला 2,000, 3,000, 2,000, 3,000 लोक होते. तुम्ही आले होते का काय? बोला. त्याच्यामुळं ज्यांनी चूक केली ते तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल, एक इन्क्रीमेंट कमी करायचं यांचं. काही ना काही धक्का लागला पाहिजे. कसं करायचं, काय करायचं, RD साहेब त्यांना मार्गदर्शन. आम्ही कारवाई करणार साहेब, कारण हे चुकीचं आहे. अशी गोष्टी जेव्हा जगामध्ये होत आहे सगळीकडे नेगेटिव्ह आणि सगळे ऑफिसर्स फील्डमध्ये पाहिजे. जेव्हा इमर्जन्सी येते, जेव्हा असे डिझास्टरची सिच्युएशन असते तेव्हा आपलं जास्त रोल असतात. साधारण सिच्युएशनमध्ये तर ऑटोमोटवरती प्रशासन रन होतात, पण बरेच गोष्टी अशी सिच्युएशनमध्ये मग काय झालेलं आहे एक्झॅक्टली तुम्ही पण सांगा. म्हणजे तुम्हाला माहिती केव्हा मिळाली, मग काय त्याच्यानंतर काय झालं? मी सांगितलं. कुठे लॅब झाला? मी सांगितलं. तुमच्या जिल्ह्याचं कोण आहे प्रमुख? सांगा ना. का नाही प्रस्ताव, का नाही पैसे मागायचे? बाकीच्या डिपार्टमेंटला जे पैसे देतात ना, त्याच्यात माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट हे झाडं लावण्याचं. मागे पाठवलंच नाही. 1 वर्ष झाले तुमचं पठाण नावाचं कोणतरी पठाणकोट आहे, यांचंही ऐकत नाही. तो समजा म्हणतो काय करायचं तर नाही पाठवलं त्यांनी. कसं ठीक आहे पद्धत आहे. सामाजिक वनीकरण आहे, फॉरेस्ट विभाग आहे, निधी डिप्युटेशनला मागा. तुम्ही इथं आयता कलेक्टरचा निधी घेत नाही पालकमंत्र्याचा, तर तुम्ही शासनाकडे कधी जाणार? तुमच्या डिपार्टमेंटचे पैसे कधी आणणार? कुठलाच निधी नाही. डिप्युटेशनमधून फॉरेस्ट वनीकरण विभाग पैसे जर मागत नाही तर तुमच्या भिल्या म्हणून द्यायचे का पैसे? का नाही पाठवला प्रस्ताव देऊन? कारवाई करा ना त्याच्यावर. तुमचं ऐकत नाही ना तू पठाण. पगार कसा दिला तुम्ही? पगार रोखू शकले असते ना. तुम्हाला घटनेनं प्रत्येकाला अधिकार दिले, त्याचा वापर करा. जो अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याचा ऐकत नाही त्याच्या पगाराचा प्रश्न येतो, तर त्याचा पगार बंद करू शकता ना तुम्ही. वर आता गेलं आमचे 2 वर्ष, निधीच मागत नाही तुम्ही. आता जे 2 लाख झाडं मिळाले मॅडम, जळाले, तर याच्यात आपण जास्तीचे नका. तिथं 10 लाख झाडं बसते आपण लावायला मिळतं. अटल वन जर केलं तुम्ही, तिथे 50 लाख झाडं बसते. एवढी जागा आहे. आता कमीत कमी जे 2 लाख जळाले ते 2 लाखाचा तर प्रस्ताव द्या, मागणी करा. आणि ते जे झाडं जळाले 2 लाख, तितके झाडं भरून काढा, लावा ते झाडं. आणि चांगले राहतील असे झाडं लावा. त्याच्या पाण्याची व्यवस्था करा. त्याचा डिप्युटेशनमधून पैसा मागा. काही पैसे तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटकडं पाठपुरावा करा. मी गणेश नाईक साहेबाला सांगून 1 लाख झाडं डेप्युटेशनमधून पैसे मागा. किती लागतात त्याचं इस्टिमेट करा. मंत्र्यांना बोलून जे जळालेले झाडे विभागीय स्तरावरून काही प्रयत्न करून त्यांच्याकडून सरकारकडून काही वेगळा निधी आणून ती जी जखम झाली ती भरावं लागेल. आणि ह्याच्यात आता खूप चुकीचं वागलात तुम्ही सगळे लोक. 4 दिवस सगळं 4 गावचं शिवार जळालं. 5 ते 6 किलोमीटर डोंगर येतो. तुमचे तलाठी, मंडळ अधिकारी ह्यांनाही नोटीस द्या. नका निलंबित करू. त्यांच्या सर्व्हिस बुकात नोंद घ्या. जन्मभर तलाठी राहील, तो प्रमोशन होणार नाही. त्यांचं एखादं इन्क्रीमेंट कमी करा. आपण काय झालं, वाऱ्यावर सोडून गेलो. आता आंबडमध्ये घोटाळा झाला, 40-42 लोक जेलमध्ये गेले. आता कोणी अधिकारी हिंमत नाही करणार. तसं याच्यामध्ये जे काल तुमचे लोक आले, मी तुम्हालाही फोन केला 4-5 वेळेस, तुमच्या याच्यावर व्हॉट्सअपला टाकला, तहसीलदारला टाकला, बाबा असं असं आग लागलेली आहे, ह्या लोकांना आपल्याला काही मदत करायची आहे, तर तुम्ही कोणी लोक शनिवार रविवार शुद्धीवर नसतात, सुट्ट्या असल्या. अंतिम सगळ्या गोष्टीचा साधक बाधक विचार होईल की जनतेच्या सोयीसाठी अपर तहसील कार्यालय कुठं सोयीचं आहे. जालन्यात एक होतं तर दुसरं केलं, पण गैरसोय आहेच ना लोकांची 5 सर्कलच्या. त्याच्यामुळं तुमच्या 2 सर्कलमध्ये लढाई करू नका. मेयरला करायचं का शेवलीला करायचं
तर जिथं फिजिबल वाटतं कलेक्टरला की हे लोकांच्या सोयीचं आहे, तर हे दोन्ही लोकांच्या सोयीचे आहेत आमच्या दृष्टीनं. शिवलीला झालं काय, नेरला झालं काय, ताटातलं वाटीत आहे, वाटीतलं ताटात आहे. तुम्ही बी काही फार जास्त तुटूस तर ताणू नका. एक तर निर्णय झाल्यावर तुम्ही जागे झाला, निर्णय व्हायच्या अगोदर तुम्हाला कोणाला माहीत नाही, आपण आपल्या कामात आणि निर्णय झाला. आता निर्णय बदलायचा तर कलेक्टरकडून त्यांनी अहवाल मागितला. SDM आहेत, RDC आहेत, कलेक्टर आहेत. लोकांच्या सोयीसाठी मी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन ते प्रस्ताव पाठवते. त्याच्यात प्रस्ताव जाईल आणि मंत्री आणि प्रधान सचिव त्याच्यामध्ये जो काही निर्णय घेतील ते आपण मान्य करू. पण मला जर विचारलं तर मी त्यावेळेलाही सांगितलं त्यांना की हे त्या 5 जिल्हा परिषद सरकारच्या दृष्टीनं एक तर शिवलीला व्हावं किंवा नेरला व्हावं, आणि त्या भागात होतं अपर तहसील कार्यालय पूर्वीचं. बाकी तुम्हाला ह्याच्या पलीकडे काही माहीत नाही, आणि बोलायचं असेल तर शॉर्टकट एखादा मुद्दा कलेक्टरच्या समोर मांडू शकतो. झाडाचं महत्त्व जर सामाजिक वनीकरणाला कळत नसेल, फॉरेस्ट विभागाला कळत नसेल, तुम्ही इतके बिनधास्त कसे एकाही सिंगल मिटिंगला तुमचं सामाजिक वनीकरणचं तुमचं सोडावं. तुम्ही तर आजच पाहिलं मी तुम्हाला, तुमचं एकही कर्मचारी कलेक्टरच्या मिटिंगला नाही, डेप्युटीशीच्या. तुमचं हे दौंड असतात मिटिंगला. तुमचं तालुक्याच्या लेवलला SDM तहसीलदार आम्ही बैठका घेतो, तुम्हाला निधी पाहिजे का, पैसा पाहिजे का, डेप्युटेशनकडून काही द्यायचं का. मी 5 वर्ष 8 कोटी रुपये दिले डेप्युटेशनला. झाडं प्रत्येक ग्रामपंचायतच्या ताब्यात दिले, 3-3 हजार झाडं. शाळेला झाडं दिले, गावातली ग्रामपंचायत, शाळा, शासकीय कार्यालय गावात पोहोचून दिले. मात्र तुमच्या डिपार्टमेंटनं जे झाडं दिलेले आहेत तुम्हाला, ते लावलेले आहेत लोकांनी, त्याचं जतन निगराणी करायची, नुसती नजर ठेवायची. तुमच्या लोकांचं काहीच गांभीर्य नाही. एवढं वाळवंट झालं. आता ह्याचा संबंध झाडाचा गरिबीशी, झाडाचा संबंध शेतकऱ्याच्या आत्महत्येशी, झाडाचा संबंध शेतकऱ्याला जे शासन दुष्काळ पडला की मदत करतं, शेतकऱ्याला मदत द्यावी लागते. झाडं नाही म्हणून पाऊस नाही, पाऊस नाही म्हणून आत्महत्या, झाडं नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी, हे सगळं झाडाशी गरिबीचा सगळा संबंध येतो आत्महत्याचा. आणि शासन सांगतं एवढे झाडं लावा, तेवढे झाडं लावा, आणि तुम्ही जाळून टाकता. मागं 2-3 वर्षापूर्वी असंच जालन्यामध्ये जळाले झाडं सगळे 100 एकरवरचे पूर्ण जळाले. काय झालं त्याच्यात? कोण एक माणूस निलंबित नाही झाला, एकावर कारवाई नाही झाली. एवढे मोठे झाडं जळाले 100 एकरवरचे जालन्यातले, वाळवंट झालं. तुम्हाला वाटतं आमचं काही होत नाही. हे बघा, ही राष्ट्रीय संपत्ती आहे. 2 लाख झाडं जळालेले आहेत. मी या संदर्भात थेट या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि गणेश नाईक साहेबांना भेटणार, आणि 100% कारवाई झाली पाहिजे, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की आता जे काही तुम्ही लोक वागताय, दुसऱ्या दिवशी आले तुम्ही, दुसऱ्या दिवशी आले तुम्ही, तर आलेच नाही. तुमचा फोटो लावा इथं कलेक्टर ऑफिसला. काय नाव आहे तुमचं? अजित पोकळे. आणि ओळखकर कोण? तुम्हाला तर आजच पाहिलं आम्ही सगळ्यांना. ठीक आहे, हे खालचे तर झाले, ठीक आहे, त्यांना काय रोज 10 घेऊन पाठवा. जे झाडं आम्ही अटल वन, मी पालकमंत्री होतो, दरवर्षी 8 कोटी रुपये नुसते रोपं तयार करायला द्यायचे. ते रोपं तयार केलेले गावात गेले 3-3 हजार टेम्पो लावून डेप्युटेशनच्या पैशाने. आज त्या राणी वाहेगावचं पूर्ण अटल वन तोडलं लोकांनी. तुमचं सामाजिक वनीकरणच्या अधिकाऱ्यांना फोन केला की बाबा असं असं आहे,
तिथलच्या मोटरा चोरी गेल्या, तिथलचे झाडं तोडले, काही केलं नाही कोणी. ह्यांनी सांगितलं ग्रामपंचायतकडे वर्ग केलं. मी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकला बोलवलं, BDOला बोलवलं, त्यांनी आमच्याकडे वर्ग केलेलंच नाही. तर जे आहे ते जतन करणे झाडं. तर एवढी मोठी आग लागल्यानंतर गांभीर्य तुम्हा लोकांना नाही. आता कारवाई होईल, निलंबित होता, गुन्हे दाखल होतील. मी मंत्री महोदयांना, गणेश नाईक साहेबांना कालच बोललो, उद्या परवा जाणार आहे तिथं, त्यांची भेट घेईन मी. पण आता तुमच्यावर फौजदारी करून, तुमच्यावर गुन्हा दाखल करून, तुम्हाला निलंबन करून आमचे 2 लाख झाडं येतील का? ते झाडं लावायला किती कष्ट लागतात. आणि तुमचं सामाजिक वनीकरण किंवा फॉरेस्ट विभाग सांगते की एक झाड तोडणं म्हणजे एक लेकरू मारून टाकणं, एक कत्तल करणं. झाडाची कत्तल म्हणजे एक खून केला तुम्ही. 2 लाख खून केले तुम्ही, 2 लाख लोकांची माणसंच मारलेत तुम्ही. झाडाचं महत्त्व तुम्हाला माहीत नसेल. मी GR काढला शासनाचा झाडाच्या संदर्भात, वृक्षाच्या संदर्भात. मंत्री असताना कॅबिनेटला मांडलं की पाऊस पडणाऱ्या जातीचे जे झाडं आहेत ते नर्सरीमध्ये लावत नाही आहेत, शोची झाडं लावतात. हे झाडं वांजुटे आहेत, ह्याच्यापासून पाऊस पडत नाही, हे झाडं लावू नका. अशोकाच्या झाडासारखी झाडं, काय उपयोग आहे त्याचा? एवढा खर्च होईल. तर मी GR काढावा लागला. सुधीर भाऊ त्या खात्याचे मंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते. शासनानं कॅबिनेटला निर्णय घेतला की हे, मी म्हणलं हे वांजुटे झाडं लावू नका, पाऊस पाडणारी झाडं लावा. पाऊस का पडत नाही? तर त्याच्यात हे एक कारण आहे मराठवाड्याचं, की मराठवाड्यात पाऊस दुष्काळ पडतो नेहमी. त्याचं कारण झाडं सगळे तोडले तुमच्या कृपेने. सामाजिक वनीकरण आणि फॉरेस्ट विभागामुळं मराठवाड्याचं वाळवंट झालंय. ज्या विभागात जास्त झाडं त्या विभागात जास्त पाऊस. कोकणामध्ये जास्त झाडं, जास्त पाऊस. विदर्भात जास्त झाडं. एकूण जमिनीपैकी 65% जमिनीवर चंद्रपूर जिल्ह्यात झाड आहेत. माझं झाडावर 2 तास मी कार्यशाळा घेतली होती पंढरपूरला. महाराष्ट्रातले सगळे साधू संत, कीर्तनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, मोठमोठे लोक आले होते तिथे. 300 लोकांची कार्यशाळा होती. झाडाचं महत्त्व सांगितलं की तुम्ही कीर्तनात सांगाय. आणि GR काढून दिलं तुम्हाला की ही वनीकरण विभाग गेलं नाही. तुम्हाला सगळ्यांना मी कळवलं, ड्रॉप तयार करून पाठवला, फोन लागत नव्हते. कोणीही लोक तुम्ही त्या दिवशी गेले नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही लोक तिथे पोहोचले, मोजके 2-3 जण. जर कलेक्टरला, SDMला, तहसीलदारला तुम्ही लोकांनी कोणाला फोन केला असता तर आमच्याकडं फायर ब्रिगेडच्या गाड्या, अंबडला गाडी होती, परतूरला गाडी होती, जालन्याला गाडी होती, भोकरदनला गाडी होती. जिल्ह्यात 5 गाड्या आहेत. एका तासात आग गेली असते. कोणीही तुम्ही लोक मरून पडले, काहीच तुम्हाला गाण दिले नाही. आपला तलाठी आहे गावात, आपला मंडळ अधिकारी आहे गावात, आपला नायब तहसीलदार आहे. आपली सारी यंत्रणा झोपली. शेवटी कलेक्टर जिल्ह्याचे बॉस असतात. कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काही झालं तर कलेक्टर हस्तक्षेप करतात. 100 कमिटीचा अध्यक्ष आहेत. रोज मीटिंग, रोज कॉन्फरन्स. आणि सगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख असतात. तालुक्यावर तुम्ही SDM प्रमुख असतात. मग आता तुम्हालाही आग लागली माहीत नाही. 4 दिवस जळायले, एवढं मोठं जंगल जळायले, डोंगर जळतो. तुमच्या तलाट्याचं काम होतं, तुमच्या मंडळ अधिकाऱ्याचं काम होतं, तुमच्या नायब तहसीलदारचं काम होतं. काहीतरी यंत्रणा तुमची जिवंत पाहिजे ना. यांची तर मेलेलीच आहे, पूर्ण सडलेली यंत्रणा यांची. हे जागरूक कुठं आहेत? तुमचे लोक मॅडम हे जागरूक आहेत आराम मशीनवाल्यातून हप्ते घेण्यात. रोज 1000 वाहनं, ट्रक लाकडं तोडले जातात. आज आराम मशीनवर प्रत्येक 200, 300 एका तालुक्यात 200, 300 वाहनं रोज लाकडं तोडतात. तिथे परवानगी नाही. ठीक आहे, तहसीलदारच्या मागे 1000 कामं आहेत. तुमची यंत्रणा तर त्याच्यावरच आहे ना. फॉरेस्ट विभागाचं काम आहे ना. त्या आराम मशीनवर जाणं, तपासणं, कोणी काही करत नाही. सगळे लोक बसलेले आहेत. मी मध्ये दौंड साहेबाला बोलून घेतलं, त्यांना सांगितलं पुरावे दिले की आज ट्रक येऊ लागले लाकडाचं तोडल्यानं. आरामशीचं नाव दिलं, त्या माणसाचं नाव दिलं आणि त्यांनी ते पकडलं. तर तुमची थातूर मातूर कारवाई आणि त्याच्यातून शिक्षा काहीच नाही.
पंचनामा करतात जातात तर तुमच्या खात्याकडून गुन्हा दाखल होतो, त्याच्यात अटक नाही, काहीच नाही. ती पोलीसकडे कारवाई असली तर मग गेले असते. आज दिवसभराचे 1000 ट्रॅक्टर ट्रक मिळून 1000 वाहनात दगड हे लाकडं तोडले जातात, झाडं तोडले जातात, त्याची परवानगी नाही. आणि मराठवाड्यातले झाडं, जालना जिल्ह्यातले झाडं सगळे नष्ट झाले. फॉरेस्ट विभाग राजरोसपणे हप्ते घेतात, कोणाचंही वाहन धरत नाही. आता हे काही तहसीलदार किंवा पोलीस यांचं काम थोडं आहे.